नमस्कार. आज आपण एका अशा कथेच्या जगात जाणार आहोत जी खूप जुनी आहे, पण आजही तितकीच खरी वाटतेय. ही कथा फक्त दुःखाची नाहीये, तर दुःखाच्या पलीकडे बघण्याची दृष्टी देणारी आहे. ही कथा आहे त्या एका क्षणाची, जेव्हा आयुष्याचं सारं सत्य एखाद्या दिव्याच्या ज्योतीसारखं स्पष्ट दिसू लागतं. चला तर मग किस्सा गोतमीच्या या प्रवासात सामील होऊया आणि कदाचित तिच्यासोबत आपल्यालाही काहीतरी नवीन सापडेल. कथेची सुरुवातच होते एका आईच्या आक्रोशाने. एका अशा आईच्या जिचं मन हे मानायलाच तयार नाहीये की जे घडले ते खरं आहे. तिची माया, तिची ममता इतकी जबरदस्त आहे की तिने मृत्यूलाच आव्हान दिलंय. आणि हीच तिची वेदना, हाच तिचा नकार आपल्याला तिच्या प्रवासाच्या पहिल्या वळणावर घेऊन येतो. तर कथेच्या या पहिल्या भागात आपण किसा गोतमीच्या त्या असह्य दुःखाला आणि त्यावेळच्या परिस्थितीला जरा जवळून पाहूया. तिच्या वेदनेची खोली समजून घेऊया, कारण त्याच वेदनेने तिला एका अशा सत्याच्या दारात आणून उभं केलं होतं. जरा डोळ्यांसमोर चित्र उभं करा. श्रावस्ती नावाचे गजबजलेलं शहर आहे. दुपारची वेळ आहे आणि ऊन अक्षरशः भाजून काढतंय. बाजारात माणसांची गर्दी आहे, मसाल्यांचा घमघमाट आहे, एकंदरीत गोंधळ आहे. पण या सगळ्या गजबजाटाच्या मधोमध एक बाई उभी आहे आणि तिच्या भोवती एक विचित्र, भयान शांतता पसरली आहे. तिच्या हातात जे ओझं आहे ते फक्त तिच्या मुलाच्या निष्प्राण शरीराचं नाहीये. ते ओझं आहे तिच्या तुटलेल्या स्वप्नांचं, तिच्या विझून गेलेल्या आशेचं आणि तिने नाकारलेल्या वास्तवाचं. तिचं दुःख इतकं उघडं आणि इतकं तीव्र होतं की आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत दया तर होतीच, पण एक प्रकारची भीतीही होती. जणू काही तिचं दुःख त्यांनाही स्पर्श करेल. तर ही किसा गोतमी होती तरी कोण? ती काही सर्वसामान्य स्त्री नव्हती. श्रावस्तीतल्या एका मोठ्या श्रीमंत घरात तिचा जन्म झाला होता. तिची शरीरयष्टी नाजूक होती, कृश होती, म्हणूनच लोक तिला किस्सा म्हणायचे. आणि नुकतीच ती आई झाली होती. त्यामुळे तिचं अख्खं जग, तिची ओळख, तिचं भविष्य, सगळं काही तिच्या त्या लहान मुलाशी जोडलेलं होतं. म्हणूनच त्या मुलाचा मृत्यू हा तिच्यासाठी फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नव्हता, तो तिच्या स्वतःच्या अस्तित्वाचाच मृत्यू होता. तिच्या या वेडेपणातच जेव्हा तिला वाटत होतं की सगळं संपलंय, तेव्हा तिला आशेचा एक छोटासा किरण दिसतो. आणि हा किरण तिला अशा व्यक्तीकडे घेऊन जातो ज्यांच्याकडे जगातल्या प्रत्येक दुःखावर औषध होतं. पण ते औषध देण्याची त्यांची पद्धत मात्र सगळ्यांपेक्षा वेगळी होती. गर्दीतलाच एक शहाणा माणूस तिला बुद्धांकडे जायचा रस्ता दाखवतो. जेव्हा ती बुद्धांसमोर पोहोचली तेव्हा तिच्या मनात एकच कल्लोळ होता, एकच मागणी होती. पण बुद्धांच्या सभोवती एक अथांग शांतता होती. त्याने तिच्या त्या वेदनेकडे, तिच्या त्या वेडेपणाकडे अत्यंत करुणेने पाहिलं. त्याने तिच्या दुःखाला नाकारलं नाही, उलट त्याला एक नवी दिशा दिली. बघा, बुद्धांनी तिला कुठलाही मोठा उपदेश नाही केला किंवा तत्वज्ञान नाही सांगितलं. त्यांनी तिला फक्त एक काम दिलं, एक साधं वाटणारं काम. हेच तर त्यांचं वैशिष्ट्य होतं. ते कधीच तयार उत्तरं द्यायचे नाहीत, तर लोकांना स्वतःच्या अनुभवातून उत्तरापर्यंत पोचायला मदत करायचे. त्यांनी किसा गोतमीला ज्ञानाच्या दिशेने नाही, तर अनुभवाच्या दिशेने पाठवलं. आणि मग इथूनच तिचा तो खरा प्रवास सुरू होतो. एक असा प्रवास जिथे तिला हे कळणार होतं की तिचं दुःख फक्त तिचं एकटीचं नाहीये, तर ते या जगातल्या प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आहे. तिच्या वैयक्तिक शोकाचं रूपांतर एका वैश्विक सत्याच्या साक्षात्कारात होणार होतं. किसा गोतमी घराघरातून मुठभर मोहरी मागायला निघाली होती. तिच्यासाठी ते मोहरीचे दाणे म्हणजे जीवनाची आशा होती, एका चमत्काराची शक्यता होती. पण तिला जे वास्तव सापडत होतं ते दुःखाच्या आणि नुकसानीच्या अथांग समुद्रासारखं होतं. तिची मोहरीची पिशवी रिकामीच राहत होती, पण तिचं मन एका मोठ्या सत्याने हळूहळू भरू लागलं होतं. ती मोठ्या आशेने पहिल्या घरी गेली. तिला मोहरी मिळाली असती, पण त्यासोबत एक अट होती, मृत्यूची अट. तिच्या आशेला बसलेला हा पहिला धक्का होता. तिला वाटलं असेल ठीक आहे, पुढच्या घरी नक्कीच मिळेल, पण प्रत्येक दारावर तिच्यासाठी एकच संदेश लिहिलेला होता. ती एका घरातून दुसऱ्या घरात, एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत फिरत राहिली. प्रत्येक दाराआड तिला सहानुभूती मिळत होती, कारण तिचं दुःख आता त्या लोकांना समजत होतं. प्रत्येक घराच्या उंबरठ्यावर मृत्यूने आपलं पाऊल ठेवलेलं होतं. आणि हळूहळू तिच्या हे लक्षात येऊ लागलं की ती औषध नाही, तर दुःख गोळा करत फिरत आहे. आणि अखेरीस तिला तिच्या शोधाचं उत्तर मिळालं. एका आकड्यात 0. तिला एकही घर असं सापडलं नाही जिथे मृत्यूने कधी दार ठोठावलं नव्हतं. हा 0 आकडा तिच्यासाठी पोकळी नव्हता, तर तो एक पूर्ण सत्य होता. जे तिला शोधायचं होतं ते तिला सापडलं होतं.
त्याच क्षणी तिच्या मनात एक प्रचंड बदल झाला. तिचं वैयक्तिक दुःख म्हणजे माझा मुलगा गेला, ही भावना आता मृत्यू हा जीवनाचाच एक भाग आहे या वैश्विक जाणीवेत विरघळून गेली. तिच्या आसक्तीची, तिच्या मोहाची पकड सैल झाली आणि त्याच क्षणी तिने आपल्या मुलाच्या मृतदेहाचा त्याग केला. तो त्याग फक्त शरीराचा नव्हता, तो तिच्या अज्ञानाचा आणि तिच्या हट्टाचा त्याग होता. आता आपण तिच्या प्रवासाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे येतोय, जिथे तिची बौद्धिक समज एका खोलवरच्या अनुभवात रूपांतरित होते, जिथे तिला अमतम पदम म्हणजेच त्या अमर अवस्थेचा साक्षात्कार होतो. बुद्धांच्या संघात प्रवेश केल्यानंतर तिचं आयुष्य साधं आणि शिस्तबद्ध झालं होतं. रोजच्या कामांपैकी एक काम होतं संध्याकाळी आश्रमात दिवे लावणं. एके दिवशी ती नेहमीप्रमाणेच ते मातीचे दिवे लावत होती. एक साधं रोजचं काम, पण तिचं मन आता शांत झालं होतं, ग्रहणशील झालं होतं. आणि म्हणतात ना, गहन सत्य अशाच शांत क्षणांमध्ये प्रकट होतं. तिने पाहिलं, प्रत्येक ज्योत क्षणभर तेजस्वीपणे उजळत होती आणि मग शांतपणे विझून जात होती. आणि त्या एका साध्या दृश्यात तिला संपूर्ण अस्तित्वाचं रहस्य दिसलं. प्रत्येक जीव, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, जगातली प्रत्येक गोष्ट ती निर्माण होते, काही काळ टिकते आणि मग नष्ट होते. हेच तर अनित्यतेचं सत्य आहे. या एका साक्षात्काराने तिला दुःखाच्या मुळापर्यंत नेऊन पोचवलं. त्याच क्षणी बुद्धांनी तिच्या अवस्थेला ओळखून ही गाथा म्हटली. यो च वस्सतं जीवे अपस्सन् अमृतं पदम एकाहम जीवितं सेयो पस्सतो अमृतं पदम. याचा अर्थ असा आहे की त्या अमर पदाला, त्या अविनाशी सत्याला न पाहता 100 वर्ष जगण्यापेक्षा त्या सत्याचा साक्षात्कार झालेलं एका दिवसाचं जीवनसुद्धा श्रेष्ठ आहे. ह्या श्लोकातला सर्वात महत्त्वाचा शब्द आहे अमर्तम पदम. चला त्याचा अर्थ थोडा समजून घेऊया. अमर्तम म्हणजे अमृत, म्हणजे जिथे मृत्यू नाही, आणि पदम म्हणजे स्थान किंवा अवस्था. म्हणजेच ही ती अवस्था आहे जिथे जन्म आणि मृत्यूचं, तयार होण्याचं आणि नष्ट होण्याचं चक्र संपतं. हीच ती निर्वाणाची अवस्था आहे जी कोणत्याही बदलाच्या पलीकडे आहे. बरं, ही झाली एक प्राचीन कथा. पण आजच्या आपल्या धावपळीच्या तणावपूर्ण आयुष्यात या कथेचा काय अर्थ आहे? किस्सा गौतमीचा हा प्रवास आज आपल्यासाठी एक मार्गदर्शक कसा ठरू शकतो? चला ते पाहूया. खरं तर या संपूर्ण कथेतून आपण आजच्या जगण्यासाठी 3 खूप महत्त्वाची तत्त्वं घेऊ शकतो. पहिलं, आयुष्यात नुकसान, बदल आणि वेदना ह्या गोष्टी अटळ आहेत हे स्वीकारणं. हे काही आपलं वैयक्तिक अपयश नाहीये. दुसरं, आपली वेदना ही फक्त आपली एकट्याची नाही, ती वैश्विक आहे. हे समजल्याने एकटेपणा कमी होतो आणि इतरांबद्दल करुणा वाढते. आणि तिसरं, प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, अनित्य आहे. यातच एक प्रकारची मुक्ती आहे. ना सुख कायम टिकतं, ना दुःख. चला, आता हे ज्ञान फक्त ऐकण्यापुरतं न ठेवता ते आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणता येईल यासाठी काही ठोस उदाहरणं आणि सराव पाहूया. हे ज्ञान आपण रोजच्या आयुष्यात वापरू शकतो. समजा कामाच्या ठिकाणी खूपच नकारात्मक वातावरण आहे, तर त्या परिस्थितीकडे दिव्याच्या ज्योतीसारखं बघा. ही परिस्थिती, हा ताण निर्माण झाला आहे, तो काही काळ राहील आणि मग तो निघून जाईल. या जाणीवेमुळे आपण त्या परिस्थितीत पडकून पडत नाही. किंवा आपल्या मोबाईलचे नोटिफिकेशन्स बघा, ते येतात, आपले लक्ष वेधून घेतात आणि जातात. आपल्या मनातले विचारही अगदी तसेच आहेत. ते येतात आणि जातात. आपण त्यांना पकडून ठेवलं नाही तर ते आपल्याला त्रास देऊ शकत नाहीत. आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा प्रश्न. किस्सा गौतमीला एका दिवसात जे दिसलं त्याने तिचं आयुष्य बदलून टाकलं. आपल्या रोजच्या आयुष्यात अशा कोणत्या ज्योती आहेत ज्यांच्या उजळण्या आणि विझण्याकडे लक्ष देऊन आपण जीवनाचं खरं स्वरूप पाहू शकतो? आजसाठी एक छोटासा सराव करून बघा. दिवसभरातली कोणतीही एक छोटी गोष्ट घ्या, जसं की आपला येणारा जाणारा श्वास किंवा चहाच्या कपातून निघणारी वाफ, आणि फक्त तिच्या निर्माण होण्याकडे आणि नाहीसे होण्याकडे साक्षी भावाने पहा. बघा तुम्हाला काय जाणवतंय.